सांजवेळ धरून सज्जनगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांच्या आगवानीसाठी किल्लेदार जिजोजी काटकर सरंजामाने मौजूद होता. त्याने पुढे होत आगवानी केली. जिजोजीला पाठीशी घेत संभाजीराजे राणूअक्का दुर्गाबाईंसह समर्थांच्या सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरी मागे टाकताना त्यांच्या मनाची एक गत लागली. फार दिवसांपूर्वी शिवथर घळीत समर्थांची भेट झाली होती. तो दिवस त्यांना आठवला. समर्थांची दाढीधारी सतेजचर्या डोळ्यांसामने खडी ठाकली. तासाच्या टोलांसारखी त्यांची बोली कानात घुमू लागली. आम्ही बैरागी, तुमच्या राज्याभिषेकास देण्याजोगी भेट आमच्याजवळ नाही. आम्हाला प्राणप्रिय असलेला हा कोदंड आम्ही तुम्हाला देतो आहोत. समर्थ आबासाहेबांना त्यासमयी भरल्या बोलीत बोलत होते. थोरल्या आऊ पाचाडा ज्या रात्री आम्हा सोडून गेल्या त्या रात्री त्यांनी शेवटची इच्छा आबासाहेबांना सांगितली. समर्थांचा बोध ऐकावा वाटतो. समयीच्या उजेडात केशव पंडितांनी जात्यात थोरल्या आऊंना बोध ऐकविला. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो परांतरीचा. गेले बहुता बाळांचे बळवंत राजे, बहुता कुळांचे कुळवंत राजे. सरली शब्दांची खटपट. आला ग्रंथाचा शेवट. थोरल्या मासाहेब गेल्या, उरल्या फक्त आठवणी. संभाजीराजे गडावर आले. ते आल्याची खबर मठभर पसरली. मठाच्या प्रवेशद्वारात मोजड्या उतरून संभाजीराजांनी पायांवर पाणी घेतले. राणूअक्का दुर्गाबाई यांच्या सोबतीने समर्थ शिष्यांनी भरलेल्या मंडपातून जात हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. जवळच उभ्या असलेल्या समर्थ शिष्य कल्याण स्वामींच्या पायांवर मस्तक ठेवीत ते म्हणाले, स्वामींची कृपा असावी. जय जय रघुवीर समर्थ म्हणत कल्याण स्वामींनी झुकते होत युवराजांना खांदे धरून उठते केले. राणूअक्का आणि दुर्गाबाई यांनी कल्याण स्वामींना भरल्या पदरांच्या अंजळीने नमस्कार घातले. युवराज, आम्ही तीर्थप्रसाद घेऊन येतो आहोत. तोवर तुम्ही मठ ओवरीत विश्राम घ्या, कल्याण स्वामी ममतेने म्हणाले. संभाजीराजे जी म्हणाले आणि ओवरीच्या रोखाने चालू लागले. मंडपातील समर्थ शिष्य डोळा भरून युवराजांना निरखू लागले. ओवरीत अंथरलेल्या बिछायतीवर युवराजांनी बैठक घेतली. राणूअक्का व दुर्गाबाई समर्थ शिष्यनींच्या सोबत माझघरात गेल्या. थोड्या वेळाने हाती ओल्या डाळीच्या प्रसादाचा द्रोण व तीर्थाची झारी घेऊन कल्याण स्वामी ओवरीवर आले. हसतमुखाने युवराजांना म्हणाले, घ्या श्रींचा प्रसाद. क्षणभर रेंगाळत संभाजीराजे त्यांना म्हणाले, प्रथम समर्थ दर्शन करू आणि मग. शांत हसत कल्याण स्वामी उत्तरले, गुरुदेव गडावर नाही, परिक्रमेसाठी बाहेर पडले. घ्या. त्यांनी ओल्या डाळीचा प्रसाद संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवला. तो ओठानाड करण्याचे युवराजांना भानच राहिले नाही. घ्या. कल्याण स्वामींनी त्यांना भान दिले. युवराजांनी प्रसाद आपलासा केला. तीर्थ ओठानाड केले. त्या रात्री युवराजांनी मठाचा थाळा घेतला नाही. जागा पालटल्याने असेल, पण त्यांना दिलेल्या कोठीत मंचकावर ते एकसारखे पुसपळतत तळमळत होते. सज्जनगडच्या कातळबंदीवर हात तळवे टेकून रायगडाच्या रोखाने नजर जडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. इथे येऊन एक हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. चार धारकऱ्यात पाठीशी अदब धरून खडे असलेल्या किल्लेदार जिजोजीला ते गंभीर बोलात म्हणाले, गडकरी, रायगडी खलिता द्या. समर्थ इथं नसल्याचं लिहा. आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत हे कळवा. जिजोजीने युवराज आज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरेच्या रोखाने चालू लागले. हत्यारी पहाऱ्याने युवराजांना मुजरा दिला. जिजोजीने एका धारकऱ्यामार्फत चिटणीसाला बलाव दिले. चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला. धाकलं धनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करतात. पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुद्रा देत जिजोजीने वर्दी दिली. संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हात तळवा रेललेल्या गिरदीवर क्षणभर फिरली. संतपणे ते म्हणाले, येऊ द्या त्यांना. सदानंद गोसावी सदरेत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी नेटकी करीत हातची कुबडी उडवेत ते म्हणाले, युवराज, आमची एक फिर्याद आहे. रेललेले संभाजीराजे गिरदी सोडून पुढेसे झाले. कफनीधारी सदानंद गोसाव्यांवर नजरफेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, बुवा, फिर्याद तर आमचीही आहे. कोणासामने पेश ती करावी? एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला निवाडा देणार? तरी स्वतःला सावरीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, बोला. आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे. तो आम्हा सोडवून देण्याची कृपा व्हावी. सदानंद गोसावी निर्धाराने बोलला.
ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाने आमंत्रण निरीक्षपणे बाजूला सारणारे समर्थ त्यांचे हे शिष्य सदानंद गोसावी. गोसाव्यांना सुद्धा इनामाची आस लागते. शेवटी आभाळाशी झुंज घेत वाढतात ती साग ऐनाची झाडे, कुरणातील गवत नव्हे, समर्थ एकलेच समर्थ. कुणी मना केले इनाम. संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला. सुरनिसांनी सदानंद गोसावी उत्तरले. ते ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नियतीच्या फसगतीचा माग घेत विचारगत झाले, तरी स्वतःला तोलत धीमेपणे म्हणाले, ती त्यांच्या अखत्यारीचीच बाब आहे गोसावी. आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद. या तुम्ही. सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजीराजांनी चिटणीसाला इशारत केली, आणखी एक खलिता रायगडी द्या. सुरनिसांना लिहा, सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहर केली. हरकारा खलिते घेऊन सदरे बाहेर पडला. सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार फार जाणवले की सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरनीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे. तो वाचताना खुद्द त्यांनाही अंदेश येईल की ही भाषा युवराजांची नाही, ही दफ्तरी भाषा आहे, खाशांची नाही. तूर्त आम्ही खासे नाही, उरलो आहोत केवळ दफ्तरी. पौष मासाचा शुक्ल पक्ष आला. आकाशीची चंद्रकोर कलेकलेनं बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहमानाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांच्या मनी ठाण धरून बसला. हा गड सोडणे आहे, पण ते कुठं? पुन्हा शृंगारपुरी? छे, कुठंही जावं. एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाठीशी जिजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थ मठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे थबकले. काव 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 मठासमोर दगडी परातून उठलेल्या डेरेदार पिंपळ वृक्षावर मोजता येणार नाही असे कावळ्यांचे थवेच्या थवे जथ्थेच्या जथ्थे उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की आपल्या मनाचाच हिरवा कंच पिंपळ वृक्ष झाला आहे. काळे कुट्ट कर्कश रेकणारे खंडोगंटी कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरत आहेत. ते कल्लोळते कावळे कर्कशत आहेत. हा गड सोडणे आहे. जावं कुठंही. लवकुशांनी घोडा रोखला. एकाच बळावर, कारण ते राजनपूर होते. त्यांचा जन्म वनात, झाडझाडोऱ्यात राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही. वेड्यासारखे सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्षांच्या पिंपळ वृक्षावरचा सुलतान ढवा पापणी न पडता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावलेले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिरागदानांनी दालनाचे अंतरंग कसे उजळून निघाले होते. बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आत आला. अदब देत म्हणाला, मठाचं गोसावी आल्यात. पायफेर थांबून संभाजीराजांनी त्याला फरमावले, पेश येऊ द्या. कल्याण स्वामींचा निरोप घेऊन एक मठशिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला. स्वामींची युवराजांना सांगी आहे. बोला. 2 दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णवेण्णा संगमात स्नान करून राजहस्तानं दान धर्म करणं पुण्यकर्म आहे. समोरच्या मठशिष्याचा आवाजही युवराजांना काळ्या पक्षासारखा भासला. पर्वणी? त्यातच त्यांचा स्वतःचा कर्कश निश्चय मिसळला. हा गड सोडणे आहे. कुठंही जावं. आत कालवा होता तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले, स्वामींना सांगा आम्ही ही पर्वणी साधू. या. मठशिष्य समाधानाने निघून गेला. नकळत जाताना संभाजीराजांच्या मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पायफेर टाकू लागले. आपलीच असंख्य रूपे सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्या भोवती फेर धरून गोंधळ घालू लागली. कोंडी सोसणे, अगतिकता यांची संबळ तुणतुणी झडू लागली. मनाची पट्टा, तेग, विटा, भाला अशी हत्यारे बनून एकमेकांशी तंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मनाने युवराज पण पायदळी चिरडू लागले. थोरल्या गेल्या त्या दिवशीच आमचं युवराजपण पोरकं झालं. महाराणी झालेल्या मासाहेबांना आमचं युवराजपद रुपलं. त्यांच्या करणीमुळं आम्ही भरल्या दरबारी आरोपित म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालो. आम्हीच आबासाहेबांना अभक्ष चारलं. हा काळीत चिरणारा आळ मासाहेबांनी आमच्या माथी मारण्याचा घाट घातला.
रामराजांना आमच्यापासून तोडण्याची एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वारीला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपुरी धाडण्याचा हट्ट धरला, तोही त्यांनीच. आम्ही रडल्या रयतेला धारामाफी करतो याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतूनं त्याची खबर कर्नाटकी गेली ती कसल्या बेंगरू रूपानं. काय कसं कसं घडलं आहे हे. रजपूत मिर्झाच्या गोटात पोलीस म्हणून जाणारे आम्ही, शहजादा मुअज्जमच्या भेटीस औरंगाबादेस जाणारे आम्ही, थोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कफनी चढवणारे आम्ही आज काय भरून पावलो आहोत. परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपुरी आले नाहीत. आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन आशीर्वाद द्यावेसे त्यांना वाटले नाही. ते आमच्यामुळं. भवानीबाईच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराज साहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं असेल ते आमच्यामुळंच. आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत असा त्यांचा गैरमेळ रायगडावरच्या जाणत्या महाराणी आणि सुरनिसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडाचा मार्ग दाखवला. आम्ही आबासाहेबांना समोर नकोसे झालो. त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं. मग भारभूत असलेले ही युवराजपदाची वस्त्र अंगी कशासाठी वागवावीत आम्ही? किती दिवस सोसावं हे का? ठणकता काळजाने ते मंचकावर बसले. मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहातांनी तो गच्च दाबून त्यांनी डोळे मिटते घेतले. घण 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 पाचाडच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेले नाक त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले. बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली. म्हणता म्हणता ती विती हातांनी मोठी होत रायगडच्या आघाडी मनोऱ्या एवढी उदंड उंच झाली. त्या होत्या थोरल्या आऊसाहेब. त्यांच्या ओठातून ममतेची साथ घुमली. बाळशंभू एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रोखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला. युवराजांच्या उभ्या अंगावर त्या हाताला निरखताना विजा सळसळून गेल्या. देह क्षणभर थरारून ताठरला. सारे अंग घामाने कसे चिंबडवरून आले. असह्यपणे त्यांनी भोवताच्या पोकळीला थोरल्या आऊ अशी साथ घालीत भयाने थरकापून डोळे उघडले. दालनातील मंद उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे असा संभाजीराजांना भास झाला. सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला. मनाशी पडलेली मनाची चावरमिठी काही केल्या निखळत नव्हती. थोरल्या आऊ, तुम्ही गेल्यानंतर ह्या हयातीत जमेला आल्या फक्त युवराज्ञी येसू. त्यांचे ओठ फुटफुटले. कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, भावेश्वरीच्या कृपेनं सारं ठाके ठीक होईल. कुठलं तरी एक धारदार राजमन संभाजीराजांच्या तोंडून त्यांना जाप देऊन गेले. होळी सणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं श्रीफळ बाहेर खेचलं. तुमच्या केवळ दर्शनानंच पोळल्या हाताच्या वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो. पण आज आमच्या मानाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे. कोणी ते बाहेर खेचावं असं आम्हालाच वाटेनासं झालं आहे. कारण नसताना ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता आम्हाला कुणाला जाऊ नये असा वाटतो. युवराज्ञी, तुम्हाला सुद्धा. येसूबाईंच्या आठवणीबरोबर कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांनी ऐकविलेला चोरचोळी हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला. हिरव्या रंगाची चोरचोळी कोणालाही माग न देता केलेली. हिरवा पिंपळ वृक्ष काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली. पेटता बोळा भिरभिरत येऊन दारूच्या कोठारावर आदळावा तशी मनाच्या तळवटातून हिरव्या रंगाची फासबंद थैली त्यांच्या घुमसत्या मनाच्या तोंडाशी आली. वर चांद असलेले हिरवे निशाण दृष्टीसमोर फडफडले. वळवळता भुजंग सर्प बाहेर पडावा तशी थैली ती खलित्याची वेळी बाहेर पडली. शब्दांचे फुटकार फुटू लागले. मशहूरल अनाम दाम दौलतहू जंगे बहादुर शाहजहां शहजादा शंभू इस मुकाम पर आगवानी के लिए तुम्हारी राहें ताक रहे हैं. त्या फुटकारांनी क्षणभर संभाजीराजांच्या पिंढऱ्यात घट्ट गोळे धरले. घशाला सोक देणारी कोरड पडली. डोळ्यांसमोर काजवे चमकले. झपाझप चालत त्यांनी चौरंगीवरच्या गडव्यातील पाणी घटाघट घशाखाली सोडले. कपाळीचा घाम पुसून पोसाने निपटला. करे पठारावर रजपूत मिर्झाच्या गोटात एक वार बघितलेला दिलेर खान पठाण त्यांनी आठवून बघितला. आता त्याची चर्या पार पालटून गेली होती. मनाच्या धारा बोथट झाल्या होत्या. सारे दोर तुटले आहेत. उरलेल्या आम्ही तोडणार आहोत, खुद्द आमच्या हातांनी. स्वतःला समजावीत ते पुटपुटले. होय, आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय केला आहे. तिथे आम्ही कुणाचे पुत्र, पती, बंधू, युवराज असणार नाही. जे काही असो ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त संभाजीराजे भोसले. गादीवर ओळंबून युवराज संभाजीराजे भोसले खलित्याच्या वळीवर स्वहस्ते मोगल सरलष्कर पठाण दिलेर खान यास मजकूर लिहू लागले. मशहूरल अनाम
दाम दौलत हो लष्करे सालार दिलेर खान सुभेदख्खन यांची रारा संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष आम्ही श्री क्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुरांची भेटीस जातीनिशी येत आहोत. दरोबस्त आगवानी करून आमचा मरातब करावा. तपशिलाने समक्ष भेटीगाठीत बोलू जाणीजे. बाहेर सज्जनगडाचे रात्र मेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हरळ्या देत होते. मेटकरी हे हुशार. मठमंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थ शिष्य एकजोडीने म्हणत होते. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. पौष शुद्ध दशमीचा दिवस वर उठला. पक्ष शुक्लाचा असला तरी तो मराठी दौलतीतला सर्वात काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता. संभाजीराजांनी निवडलेले 2 एकशधारकरी दानधर्माच्या होनाचे पेटारे घेऊन सज्जनगड उतरले. नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजांनी उतरून ठेवला. सादिलवार आसवाब अंगी धारण केले. छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली. कुठेही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत. आता आईशिवाय पाठराखण ती कोण करणार, असे पुटपुटत त्यांनी भवानीमाला छातीवर घेतली. तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्नानास जाता आहात म्हणे. दालनात आलेल्या राणूअक्कांच्या बोलाने संभाजीराजांची तंद्री तुटली. त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली. जी आम्ही यावं म्हणतो संगम स्नानाला. राणूअक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली. संभाजीराजांची कपाळाटी अक्रसली. ते अक्कांच्याकडे बघतच राहिले. त्यांना काय सांगावे ते युवराजांना कळेना. थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले, जशी आज्ञा. मेना जोडायला सांगतो आम्ही, तयारी करावी. आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाहीत येणार, दुर्गाबाईंना घेणार आहोत संगती. प्रसन्न हसत राणूअक्का बोलल्या. जशी मर्जी. संभाजीराजांना बोलायला जागाच उरली नाही. मेळा सिद्ध झाला. संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमान दर्शन घेतले. कल्याण स्वामींच्या चरणावर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले, स्वामींचा कृपाप्रसाद असावा. जय जय रघुवीर समर्थ. नित्य नांदी उठवीत कल्याण स्वामींनी युवराजांना वर घेतले. प्रसन्न हसत त्यांच्या ओंजळीत झारीतील तीर्थ सोडले. संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली. मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना राणूअक्का दुर्गाबाईंचा मेळा उठवायला इशारत दिली. जिजोजी काटकर आणि धारकर यांचे पथक पाठीमागे घेत मेळा आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळीगड उतरू लागले. गडाची एक एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आजवरच्या हयातीचीही एक एक पायरी उतरू लागले. प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागले, जावं की परतावं, कशासाठी, काय उरलं आहे पिछाडीला. आम्ही पठाणाच्या गोटात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय वाटेल. छे, परतावं आणि पुढं शृंगारपुरी पिलाजी मामांचा पावणेर झोडीत बसावं, पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तीशी हुज्जत घालावी. छे, हे होणे नाही, त्रिकाल होणे नाही. आम्ही केला आहे तोच निर्णय पक्का आहे. आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. 2 आसामींना मात्र दूध भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कल हुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना भ्रम आहे हा की आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल. हा रयतेला राजा लागतो, फक्त राजा. आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपाने उभा राहील. आम्ही आमचं राज्य, राजा शंभूचं राज्य मनगटाच्या बळावर उठवू. तिथं आम्हाला कुणी जाबसार करणार नाही. आबासाहेबांना कुठं होतं स्वतःचं राज्य? त्यांचे शब्द अजूनही उठवतात. ते म्हणाले होते, युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. त्यांचेच आम्ही फर्जंद आहोत. पुरुषार्थ दावायला अनायास संधी आली आहे. 2दा निग्रहाने बाजूला सारली, पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय. त्यासाठी या क्षणी दिल्याशिवाय दुसरी जोड नाही. आम्ही धरली वाट बिकट आहे, पण खुंटल्या खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय. आमच्या जाण्यानं युवराज्ञींना काय वाटेल? शरमतील त्या आमच्या नावाने कुंकुपट्टे कपाळी घेताना. होय, शरमतील, पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जिरेटोपाचा भार घेणं त्या कुंकुपट्ट्यांपेक्षा शतपटीनं कठीण आहे. आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जीवात होतं, थोरल्या आऊसाहेबात. पण त्या असत्या तर ही आफतच नाही येते आमच्यावर. आबासाहेब, कधी नव्हे तो सवाल उठतो आहे आमच्या मनी आज. आमच्या जागी आपण नसतात तर? महाराणींच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला मासाहेब म्हणून भेटली तर? आपण साफ साफ अशा मासाहेबांना तोंडावर बजावलं असतं की आपण महाराणी असाल तरी आम्ही युवराज आहोत.
उद्याचे राजे आहोत, अदब राखून बोला. धावत्या नदीला मागे पडणाऱ्या घाटबुरुजांचा शोक करता येत नाही. पुढे येणाऱ्या दरीदरडींची धास्त बाळगून चालत नाही. आता आम्हाला साथ जोड आहे ती कमरेच्या हत्यारांची, अंगच्या रक्ताची. आम्ही राजकुंवरच आहोत. वसबीखाली कुचमत वाढण्यासाठी आमचा जन्म नाही. आबासाहेब आमच्या थोरल्या महाराज साहेबांपासून दूर झाले, दूर राहूनच मोठे झाले. आम्ही आमच्या आबासाहेबांपासून दूर जाणार आहोत. शक्य आहे असं दूर जाणं? छे, आम्ही कुठेही असलो तरी मनानं त्यांना क्षणभरही विसरूच शकत नाही. पण या दौलतीत आता क्षणभरही राहू शकत नाही. जाणे आहे, जिकडे पुढा होईल तिकडचा मुलूक थोडा करीत जाणे आहे. मथुरेत आबासाहेबांनी आम्हास मागं ठेवलं, आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता राजगडावर आमच्या बाळराजांना काळ झाला अशी अफवा पसरविली. ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असतानाही आमच्या नावचे राजगडावर दिवस घातले. आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत, आबासाहेब तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे असे समजून खरेखुरे दिवस घालावेत. आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं. आमच्या यात कसलंही राजकारण नाही, आहे ती मनाची सच्ची भावना. आज पाय मागे खेचतात ते फक्त धाराऊ तुझ्या यादीनं. आमच्यावर मायेशिवाय आजवर तू दुसरं काही केलं नाहीस. आज आम्ही खरी बेईमान होत आहोत ते फक्त तुला. पण आम्ही तरी काय करावं? तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्याचं रक्त. आज या भोसल्याच्या रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे. मनी मनानं मायाळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे, तुझ्या रायाची अंतोजी सारखे आम्ही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपसतो तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीस खातरीनं उतरलो असतो. शक्य झालं तर या शंभू भोसल्याचं कुचवलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे. दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्याची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरफट सज्जनगडाची पायरी पायरी उतरताना झाली. पायथा येतात सर्वांना थांबण्याचा इशारा देत एकदा गर्दन उठवून त्यांनी आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन केले. कपाळी दाटलेल्या घाम शेल्याने निपटला. चला, भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले. अंशाने उन्ह तावू लागले. कृष्णा वेण्णा संगमाचे तीर्थस्थान श्री क्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसांनी खुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगम स्नानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तर भाग माणसांनी आपणहून राजकुळासाठी मोकळा करून दिला. एक बगलेला जिजोजीने झडपा टाकून जनानखान्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती. संभाजीराजांनी अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत ते डेऱ्याबाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मुजरे झडू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत ते आले. अंगीचा शालनामा झटकन त्यांनी दूर हटवला. मागच्या सेवकाच्या हाती दिला. अंशाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णावेणीच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला लागले. पाण्याच्या स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजांनी 2 कासऱ्यांचा चौक फिरून घेतला. झडपान आड बंदिस्त हमाम्यात राणूअक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्नान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्यांनी एकदा सूर्यदर्शन घेतले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपा टाकीत 2-2 पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णावेणीची हळदी कुंकवाने पूजा करून खना नारळांनी त्या नद्यांच्या ओट्या भरून राणूअक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या. जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोनमोहरा, धान्य, वस्त्रे यांची सरपोसबंद तपके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती. युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्या मागून अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनाना आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत समाधानी चर्येने हसत्या मुखाने युवराज परभणीचे दाने देऊ लागले. भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी, पिंगळे, वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनान्याने खणनारळ दान केले. जिजोजी घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय माग घ्या. संभाजीराजांनी गडकऱ्यांना फरमावले. जी म्हणत जिजोजी घाटाचा माग घ्यायला गेले. तेवढ्यात संभाजीराजांनी आपल्या निवडल्या धारकऱ्यांच्या म्होरक्यांना सामोरे घेतले.
कोणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली. प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगम पार घ्या. पेटारे सारी शिबंदी पैतीराला सोडा, जल्दी करा. जी म्होरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले. 4-2 गोसावी बाकी आहेत, पर ते म्हणतात आम्ही गोसावी, आम्हासनी दान न ग हो तर शिधा देवावा. जिजोजीने घाटाचा माग दिला. ठीक आहे, त्यांना शिधा द्या. संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैतीराला पोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता 4-5 नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐतीरावर हिंदोळा देत उभ्या होत्या. संभाजीराजे डेऱ्यात आले. राणूअक्कांना म्हणाले, अक्का साहेब जरा संगमावर येता चला. काही अंदाज नसलेल्या राणूअक्का बोलून गेल्या. संभाजीराजे राणूअक्का दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले. त्यांच्या मागून शिबंदी पैतीराला का केली या घोटाळ्यात अडकलेला जिजोजी अदब करून चालला. संगम तीर आला. नावाड्यांनी नौकातून युवराजांना मुजरे केले. ते आपले कार करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते. राणूअक्कांना ध्यानीमनी नसताना संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडवली. आम्ही येतो आहोत. आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन, मतलब चमकत अक्कासाहेबांनी विचारले. आम्ही पठाण दिलेच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. गोळीबंद जाब आला. बाळ महाराज, अंगावर वीज पडल्यागत राणूअक्का चित्कारल्या. जिजोजींच्या डोळ्यांसमोर दिवसाढवळ्या काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे ते मान उठवून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फर्राट्याने मुखाभोवतीचा पदर उडून गेल्याचे भान राणूअक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजांवर जोडीत त्यांनी विचारले, काय बोलता आहात हे? आबांचा काही विचार केला? जी, केला आहे. आता आम्ही कोणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढेही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुक्त्यार आहात. जाताना आम्हाला ऐकवून जावं की तुमच्यासारखा भाऊ पाठीशी असण्यापरीस पाठ सुनी असती तरी बरं होतं. ते ऐकण्याचीही आम्ही तयारी केली आहे. हे ऐकताना राणूअक्का सुन्न झाल्या. मान डोलीत म्हणाल्या, बाळ महाराज कसं बोलत आहे? यासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली? जे तुमच्या वाटेत आडवे आले त्यांना आडवे करण्याची धमक दाखवण्याऐवजी तुम्ही त्यांना पाठ दाखवता. तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे विचार केला तुम्ही? या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी? दुर्गाबाईंकडे हात करीत राणूबाईंनी विचारले. आम्ही विचार केला. कोणाचं काय फावेल काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही. आम्ही येतो. आपण परतावं. राणूअक्कांना पाठवान दावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. चला, त्यांनी नावाड्यांना फरमावलं. संगमाच्या लाटांवर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली. बाळ महाराज थांबा. अक्कांची कात्री साथ कृष्णावेणीच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारा दिली. नौका किनाऱ्याला भिडताच संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला. काय बोला? आम्हास वखत नाही. आम्ही येतो आहोत तुम्हा संगती. मायेच्या चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावरून उठले. कळवळत्या नजरेने तीच साथ दुर्गाबाईंनी आपल्या कुंकवाला घातली. तुम्ही देवदर्शनाला नाही जात कुठं आम्ही अक्कासाहेब? कशाला पायी खोडा घालता? बाळ महाराज, एकवार आम्ही स्वतःला पारखे होऊ, पण तुम्हाला ऐकलं सोडणं नाही जमणार आता आम्हाला. आम्ही निर्णय केला आहे. जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही, पण आज आई भवानीची आण घालून हे मागणं करतो आहोत आम्ही. आम्हाला संगती घ्या. सकाळी जाणच ताठरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथे बोललेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती. ठीक आहे, जशी आपली मर्जी. चलावं. नौकेतून उतरून संभाजीराजांनी हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईंना हातजोड दिली. घाट सुना रीता करीत ते एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते 3 जीव नावेत झेपावले. नगा धाकलं धनी असं काय बाय नगा करूसा. छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला. किल्लेदार, घाटावरचा बारदाना सज्जनगडी पावता करा. धनी, दिल्या आज्ञेची तामिली करा. तुमच्या महाराजांना सांगा आम्ही परतू ते हा सह्याद्रीचा डोंगरदरा जिंकण्यासाठीच. भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णावेणीच्या पावन अंगावर टपकले. नौका अज्ञाताचा संगम
पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची बळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावता मावत नव्हती. पैलतीर येताच सज्ज शिबंदीतील 3 जातवान घोड्यावर संभाजीराजांनी राणूअक्का दुर्गाबाईंसह मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगली तळाचा मोरका धरत चालला. भगवा जरी पटका हिरव्या निशाणीच्या छायेत शिवाचा पुत्र अशिवाकडे एकला नव्हे, सोबत छत्रपतींची कन्या आणि छत्रपतींची गर्भवती सून घेऊन युवराज संभाजीराजे भोसले छत्रपतींना पारखे झाले. स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके झाले.